सुंदर लेखन हे फळ्यावरती शिकणार आहोत. आतापर्यंत आपण वहीवरती किंवा कॅनव्हासवरती ट्राय केलं, बट आज फळ्यावरती ट्राय करणार आहोत. फळ्यावरती ट्राय करताना काही पद्धत म्हणजे काही टेक्निक्स असतात त्या थोड्या वेगळ्या पडतात कॅनव्हासपेक्षा. फळ्यावरती लेखन करताना तुम्हाला उभं राहून करावं लागतं आणि अजून आपण वहीवरती करताना आपला हात जो असतो बेस हा टच होतो, पण इथे तसं करायचं नाहीये. तुम्हाला जर खडू असेल तर 45 किंवा 135 डिग्री याच अँगलने फक्त या 2 बोटांमध्ये पकडायचं आहे, 3 बोटांमध्ये पकडायचं आहे. हा पोर्शन तुम्हाला टच करायचा नाही. सो हे दरवेळी आपल्याला बघावं लागतं आणि अँगल बघावा लागतो. सो अशा पद्धतीने आपण स्टार्ट करूया. फळ्यावर कॅलिग्राफी करताना आपल्याला वेगवेगळ्या साईजमध्ये जर कॅलिग्राफी करायची असेल, मोठं अक्षर हवं असेल तर आपण ही साईज वापरू शकतो किंवा आपल्याला ज्या साईजमध्ये करायचं आहे त्या साईजप्रमाणे आपण खडू कट करू शकतो. आता मी इथे दाखवताना ह्या साईजमध्ये कट करून घेतलाय. सो मी तुम्हाला आता अँगल दाखवते की कोणत्या अँगलमध्ये आपल्याला करायचं. जर मराठीमध्ये करायचं असेल तर खडू कसा पकडायचा, कोणत्या अँगलने पकडायचा. इंग्रजीमध्ये करायचं असेल तर खडू कोणत्या अँगलने पकडायचा ते बघूया. हा मराठीमध्ये दाखवते. 45 डिग्रीमध्ये जर आपल्याला देवनागरी लिपीमध्ये कॅलिग्राफी करायची असेल तर साधारण खडू हा असा असला पाहिजे ह्या अँगलमध्ये. म्हणजे जर वरून मी लेफ्ट हँड साईडने राईट हँड साईडला जर तिरकी रेषा काढली तर ती अशी दिसेल. तर मग खडू ही सुद्धा ह्याच अँगलने पकडायचा आहे, जेणेकरून समजा मी राईट हँड साईडला आडवी रेषा खडू तसाच पकडून जर ओढला तर ही जाडी आपल्याला मिळते आणि तसाच खडू ठेवून जर मी खाली ओढलं तर ही बारीक लाईन आपल्याला मिळते. हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि इंग्लिशमध्ये जर आपण करायला गेलो तर इंग्रजीमध्ये करताना आपल्याला खडू अशा पद्धतीने पकडायचा आहे. आपण मराठीमध्ये असा पकडला या लाईनला, इंग्रजीमध्ये हा आपल्याला असा पकडायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपण जर राईट हँड साईडने लेफ्ट हँड साईडने तिरपी रेषा खाली काढत गेलो तर ती साधारण अशी येईल आणि जर हॉरिझॉन्टल लाईन काढली तर ती एवढ्या जाडीची असली पाहिजे. सेम मराठीमध्ये आपण जर 45 डिग्रीला पकडतोय, खडू असा पकडतोय तर त्याची हॉरिझॉन्टल लाईन ही अशी असली पाहिजे. आता आपल्याला खडू कसा पकडायचा हे समजल्यावरती आता आपण त्या अक्षरांची प्रॅक्टिस करूया. सुरुवातीला मराठीचं दाखवते. मराठीचा 45 डिग्री अँगल जर आपण घेतला असा तर खडू असाच ठेवायचा. हा पोर्शन जो आहे आपला तळ हाताचा पोर्शन हा अजिबात टेकवायचा नाहीये फळ्याला. हा हॉरिझॉन्टल लाईन जर आपण काढली सरळ तर ती अशी येईल. सेम जर वर्टिकल लाईन काढतोय तर ती अशी येईल. इथे हे टोक जे आहे म्हणजे तिरपी लाईन जी आहे, हा वरचा एक टोक हा नेहमी सेम असला पाहिजे आणि इथेही अशा पद्धतीने वरचे आणि खालचा स्ट्रोक हा सेम असला पाहिजे. सेम आपल्याला हे जवळपास 2-3 दिवस जोपर्यंत लाईन सरळ येत नाही तोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. त्याचबरोबर नुसती तिरपी लाईन, आता अक्षरांसाठी गोलाकार म्हणजे अर्धवर्तुळ. तिकडेही बघताना हा पोर्शन जो आहे हा बारीक असणार आहे, हे 2 पोर्शन, आणि सेम अँगलने जर फिरवलं तर हा पोर्शन जाड होत येणार आहे. अर्धवर्तुळ अपोजिट साइडने.
अशा पद्धतीने मराठीसाठी देवनागरीसाठी आपण प्रॅक्टिस करायची साधारण 2 ते 3 दिवस. तुम्हाला जसं स्ट्रेट लाईन काढता येते किंवा तुमच्या ग्रास्पिंग पॉवरवरती आहे की तुम्ही कितपत ती स्ट्रेट लाईन काढताय, तुमचा स्ट्रोक केवढा मेंटेन होतोय. तसं जर मी 45 डिग्रीमध्ये पकडलंय तर माझा हा अँगल, ही जी तिरपी लाईन आहे ती सेम असली पाहिजे, ती येणं गरजेचं आहे. सो त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. आता शिकवलेले जे बेसिक शेप्स आहेत त्याचा तुम्ही 2 ते 3 दिवस सराव करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सराव करू शकता. आणि एकदा का सराव जमला, एकदा का तुमचा हात बसला त्याच्यावरती की तुम्ही अतिशय म्हणजे अक्षरलेखनला सुरुवात करू शकता, अक्षरच काढायला सुरुवात करू शकता आणि योग्य पद्धतीने सुंदर पद्धतीने तुम्ही लेखन करू शकता. सो आपण काही अक्षर आता बघूया. 45 डिग्री सेम, यामध्ये तिन्ही आपण जो प्रॅक्टिस केले त्या तिन्ही शेप्सचा समावेश होतो. हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन आणि राऊंड जो आपण केला सर्कल त्याचाही. तसंच ह्यामध्ये सुद्धा जसं आपल्याला साईज प्रमाणे अक्षरांची उंची बघायची असेल तर ती कशी मोजायची. आता हा खडू आहे, ज्या साईज मध्ये तुम्ही खडू घेताय तोच खडू त्याच अँगलने ठेवून 1 2 3 4 5 साधारण ही उंची त्या तुम्ही जे घेतलेल्या खडूची असली पाहिजे. म्हणजे या 2 लाईन्स मध्ये तुमचं अक्षर हे आलं पाहिजे. आणखीन एक नेहमी आपण आता व्हर्टिकल लाईन्स काढतो असं न करता नेहमी ही जेवढी जाडी आहे तेवढीच जाडी स्पेस इथे असली पाहिजे. 2 लाईन मध्ये तेवढी स्पेस असली पाहिजे जेणेकरून दोन अक्षरांमध्ये तुम्हाला स्पेस मेंटेन करता येते. प्रॅक्टिस करतानाच अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची की आपल्या डोळ्यांनाही सवय होते की 2 अक्षरांमध्ये किती स्पेस ठेवायची. दुसरं अक्षर बघण्यापेक्षा समजा मी आ घेतला तर ही स्पेस जी आहे ती आणि ही स्पेस ही सेम असली पाहिजे. त्या 2 म्हणजे काना असू दे किंवा 2 अक्षरांमधील अंतर असू दे हे एवढंच असलं पाहिजे. जेवढा तुमचा टूल्स आहे, जेवढा तुमचा खडू आहे त्याच आकाराचं असलं पाहिजे. आता आपण काही अक्षर बघूया, अक्षर आणि अंक बघूया. आता जर ईचंच बघायचं गेलं तर ई काढताना हाफ सर्कल ही लाईन शार्प आली पाहिजे.
त्यानंतर दुसरं हाफ सर्कल अपोजिट साइडचं. आता हा अँगल, ही जी लाईन आहे 45 डिग्रीचा जो तिरपी लाईन येते मिळते ती आणि ही सेमच असली पाहिजे. म्हणजे वरचा जी लाईन असते आपल्याला ती सेमच ठेवली पाहिजे. नॉर्मली काही जण असंही करतात, हे अगदी मोठं ठेवतात किंवा इथून सुरुवात करतात, हे असं. तर असं करू नका, कारण की ही लाईन किंवा एक प्रपोर्शन मेंटेन ठेवणं गरजेचं असतं आपल्याला लेखनामध्ये. सो ते जर नाही दिसलं तर ते सुंदर नाही दिसत. ह्याच्यामध्ये सौंदर्य असतं लेखनाचं किंवा अक्षराचं, ते मेंटेन करतं. इथे तुम्हाला कुठेही काय म्हणतात लयबद्धता दिसत नाहीये, वाकडं तिकडं असं दिसतंय. सो असं न करता तुम्ही अशा पद्धतीने जाणं किंवा असं स्ट्रोक मेंटेन करणं, साईज मेंटेन करणं हे गरजेचं असतं. ए जर समजा काढायचा झाला, अशा पद्धतीने प्रत्येक अक्षरामध्ये आपल्याला हा अँगल दरवेळी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. कुठेही तो सरळ नाही झाला पाहिजे. म्हणजे लिहिताना आता समजा मी असं लाईन काढली आणि हा आता ए काढताना मी असं काढून असं घेईन तर ते विचित्र वाटेल. सो हे अँगल्स मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. मराठीमध्ये असू दे किंवा इंग्लिशमध्ये असू दे, ते ठेवावेच लागतील बेसिक कॅलिग्राफी करताना. तुम्ही तो जर अँगल तुम्ही मेंटेन ठेवला तर तुम्ही अगदी सहज पद्धतीने कॅलिग्राफी करू शकता. तुम्हाला कुठेही स्ट्रोकची गरज नाही. तुम्हाला जर नसेल जमत तरी इट्स ओके, कारण की हा अँगल किंवा हा शेप जो आहे तो तुमच्या अक्षराला एक नकळत सौंदर्य आणून देतो. सो तुम्ही अशा पद्धतीने ह्याची प्रॅक्टिस करू शकता. साधारण 2 ते 3 दिवस तुमचा हात बसेपर्यंत तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा. हे झालं मराठीचं. अक्षर झाली. आता काही अंक दाखवते. अशा प्रकारे सहजपणे तुम्ही मराठीत सुलेखन करू शकता. अक्षर असू दे किंवा अंक असू दे, तुम्ही ते नीट व्यवस्थित करू शकता. आता आपण इंग्लिशचे लेटर्स आणि नंबर्स कसे लिहितात ते बघूया. इंग्लिशमध्ये लिहिताना, इंग्रजीमध्ये लिहिताना नेहमी 135 डिग्री अँगल तुम्हाला हा खडू असाच पकडायचा आहे.
ही थिन बारीक लाईन असलीच पाहिजे. इथे जाडी खडूची म्हणजे जो अँगल आहे तो मेंटेन प्रत्येक लेटर मध्ये झालाच पाहिजे. इथे म्हणा त्याच अँगल मध्ये जर आपण खडू फिरवला तर आपल्याला दोन टाइपचे म्हणजे समज नकळत आपल्याला एक शेप मिळतो जाड आणि पातळ बारीक लाईनचा. सो ते मेंटेन करणं गरजेचं असतं तो अँगल. आपण आता नंबर्स बघूया. ह्या लेटर्स मध्ये स्पेसिंग आपण जर बघत असू हे कॅपिटल्स लेटर झाले तर काही ह्यामध्ये साईज अक्षरांची लेटर्सची जी साईज आहे ती सेम जसं मराठीमध्ये आपण खडू घेऊन जे मेजरमेंट घेतलं तेच खडूने 135 डिग्रीला खडू पकडायचा आहे आणि त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. पाच 1 2 3 4 5 एवढी जी हाईट आहे ती आपल्या या खडूच्या अक्षरांची असली पाहिजे. साधारण माझ्या खडूच्या अक्षरांची हाईट एवढीच आहे. तर आपण नेहमी मेंटेन केलं पाहिजे की आपण केवढ्या आकाराचा खडू यूज करतोय. जर नसेल जमत तर आपण दरवेळी कॉर्नरला एक बेसिक साईज मोजून घ्यावी आणि त्या पद्धतीने लाईन्स काढून तुम्ही अक्षर काढू शकता. हे झालं इंग्लिशच्या कॅपिटल्स लेटर साठी मोठी हाईट. आता जर स्मॉल लेटर्स असतील तर साधारण हा तिसरा जो लाईन आहे तिसरी त्याचा बेसची जी लाईन आहे ती पकडायची. कॅपिटल्स लेटर्स बघताना आपण पूर्ण आकाराचा पूर्ण हाईटचा विचार करतो. या पूर्ण हाईट मध्ये आपण लेटर्स लिहितो. स्मॉल लेटर बघताना फक्त काही लेटर्स मध्ये आपल्याला ही हाईट म्हणजे 1 2 3 तिसऱ्याची जी टॉपची लाईन आहे तिथून लाईन काढली तर जेवढी आपल्याला हाईट मिळते तेवढीच हाईट आपण स्मॉल लेटर्सला यूज करतो. अशा पद्धतीने जर ए काढायचा म्हटला तर कॅपिटल साठी हा असा असतो किंवा इथून. ओके, अशा पद्धतीने काही लेटर्स काढूया आपण. इवन नंबर्स काढताना पण
आडवी लाईन म्हणजे वरची लाईन किंवा खाली ते तुम्ही डिसाईड करू शकता की कुठे आपल्याला चांगली वाटेल. सो साधारण ती मध्येच असली पाहिजे, म्हणजे जसं आपण स्मॉल लेटर्सला यूज करतो टॉप लाईन, तसेच ती इथे असली पाहिजे. आतापर्यंत आपण अक्षर बेसिक मध्ये कशी लिहिता येते ते बघितलं. आता त्याच अक्षरांना थोडंसं वळण दिल्यावरती ती कशी दिसतात, कसं सुंदर पद्धतीने लिहिता येतं ते बघूया. हा बेसिक आहे, तर ह्याला जर मी थोडं वळण दिलं, हा बेसिक आणि इथे थोडंसं वळण दिलं तर हे असं दिसतं. या पद्धतीने ते अक्षर तुम्ही सुंदर बनवू शकता. असेच काही स्ट्रोक्स जे आहेत, म्हणजे समजा हा अँगल घेताना तुम्ही जर इथून असं वाढवलं, म्हणजे खालून वर नेलं आणि मग सरळ जाऊन परत तुमच्या हिशोबाने तुमचा जसा हात वळतो त्या पद्धतीने तुम्ही जर ती लाईन, तुमचा जसा हात वळतो त्या पद्धतीने तुम्ही जर लाईन ती काढली तर ती सुद्धा एक कॅलिग्राफी मध्येच गणली जाते. आता ई काढताना मी जर समजा हा स्ट्रोक पूर्ण वाढवला तरी तो चांगला दिसतो, किंवा तुमच्या हिशोबाने तुमच्या नजरेला जेवढा सूट होतोय किंवा तुम्ही जागा बघून तुम्हाला जर जसं सूट होतोय तेवढ्या आकाराचा तो वाढवू शकता. असा वाढवला. आता त्याचा वरचा असंही करू शकता तुम्ही. असे लिहू शकता. तर ह्यासाठी सुद्धा तुम्ही काही शेप्स किंवा काही लाईन्स म्हणा किंवा बेसिक शेप्स जे आपण बघितले त्यामध्ये जर थोडं मॉडिफाय करून तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर ते सुद्धा तुम्हाला उपयोगी ठरेल. म्हणजे आपण आता हा बेसिक शेप केला, ओके, तर त्याच बेसिक शेपला घेऊन हा एक असं आहे. अशा पद्धतीने जर सर्कल असेल तर तो नॉर्मली बेसिक सर्कल आपण असे काढले. आता त्यालाच थोडंसं मॉडिफाय केलं तर ते असे होऊ शकतात. तुमचं लेटर हे असं दिसू शकतं. म्हणजे साधारण मी कसं फिरवलं, इथे मी अगदी सहज म्हणजे स्ट्रेट लाईन आणि मग सर्कल असं फिरवलं हात, तर इथे थोडंसं वळण दिलं अक्षरांना. थोडंसं राउंडिटी आली अक्षरांना की ते छान वाटते. अशा पद्धतीने समजा हे अक्षर असेल, ही सुद्धा एक स्टाईलच मेंटेन होते.
फलकलेखन शिकणार आहोत. तर महोत्सवामध्ये किंवा समारंभामध्ये फलकलेखन करताना ते सहजासहजी पुसलं जाऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायची ते सांगते मी. खडू आपण नॉर्मली ओला करून घेतला तर तो अक्षरही त्याने ठळक येतं आणि ते सहजासहजी पुसलंही जात नाही. सो आपण कसं करता ते बघूया. तुम्ही अक्षर लेखन करताना रंगीत खडूंचा वापरही करू शकता. त्याने तुमचं लिखाण आणखीन आकर्षक दिसेल. त्या रंगीत खडूंचा वापर करून मी काय करू शकते. हा जो स्ट्रोक मारलाय तर त्याला मी शॅडो देऊ शकते. किंवा आणखीन काही स्ट्रोक्स ऍड करून तुम्ही त्यांना सुंदर बनवू शकता. जसं की इथून घेतलाय, हा सुद्धा एक स्ट्रोक झाला तरी ते खूप बॅलन्स वाटतं. तर ह्या कॅनव्हासवरती हे स्पेस भरल्यामुळे खूप बॅलन्स वाटतंय. सो तशा पद्धतीने तुम्ही काही स्ट्रोक्स देऊ शकता. हे एक झालं. कॅलिग्राफीचा स्ट्रोक्सचा यूज करून तुम्ही काही डिझाईन्सही काढू शकता. जसं 45 डिग्री अँगल असेल तर आता आपण दुसरा एखादा शब्द बघूया. रंगीत खडू कसा वापर करू शकता ते समजेल. थोडंसं डेकोरेट करायला आपण काय करू शकतो. हे जे काही स्ट्रोक्स आहेत तर त्यांनाच पुढे घेऊन वाढवू शकतो असं, किंवा अशा पद्धतीने दुसरा कलर ऍड करू शकतो. शॅडो इफेक्ट असू दे.
खडूने आपण नेहमीप्रमाणे म्हणजे कॅलिग्राफी अँगल यूज न करता साध्या पद्धतीने पण लिहू शकतो. अशा पद्धतीने म्हणजे एखादा वर्ड तुम्ही कॅलिग्राफीने दाखवला, त्या अँगल मध्ये दाखवला, तर अगदी साध्या पद्धतीने त्याच खडूचा उपयोग तुम्ही दुसऱ्या वाक्य, दुसरे शब्द लिहिण्यासाठी करू शकता, जेणेकरून तुमची कलाकृती उठून येईल.